सत्ताधाऱ्यांचं चहापान आज असणार आहे, मात्र विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। शेतकरी प्रश्नी विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन असणार आहे आणि आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि दरम्यान सत्ताधाऱ्यांचं आज चहापान असणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र चहापानावरती बहिष्कार टाकलेला आहे। शेतकरी प्रश्नी विरोधक आक्रमक झालेले आहेत। आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि दरम्यान उद्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती चहापान असणार आहे, मात्र चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। पुन्हा एकदा नागपूरमध्ये जाऊया, कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण पाहतोय उद्या अधिवेशन असणार आहे, मात्र चहापान आज असेल आणि या चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। सविस्तर तपशील। तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर प्रत्येक अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम सरकारच्या वतीने आयोजित केला जातो आणि याच अनुषंगाने दरवेळेसच्या चहापानावरती विरोधक जे आहेत ते बहिष्कार टाकताना पाहायला मिळतात। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी चहापाना कार्यक्रमावरती बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे येत्या या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेते विनाच हे विधिमंडळ कामकाज सुरू राहणार आहे। त्यामुळे विरोधकांचा नेमकं कशा प्रकारे सरकारला घेरताय किंवा सरकारला वेटीज कशा प्रकारे धरताय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 5 दिवसाचं अधिवेशन आहे, प्रश्न उत्तर जरी नसले तरी सुद्धा नागपूरचं वातावरण थंड असलं तरी सुद्धा हे गरम वातावरण ठेवण्याचं काम विरोधक करतील। अगदी कुणाल, आपण पाहतोय 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे, मात्र विरोधकांकडे महत्त्वाचा मुद्दा आहे तो ईव्हीएमच्या विरोधात या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने विरोधक हे सरकारला अनेक प्रश्नांनी भांबवून सोडणार आहेत। तर दुसरीकडे आज देखील विरोधकांची नागपूरमध्ये रॅली असणार आहे। एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार होईल तर दुसरीकडे विरोधी पक्षातील नेते हे रस्त्यावरती उतरून रॅली करणार आहेत। 5 दिवसांच्या अधिवेशनामध्ये ईव्हीएमचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, इतर मुद्दे विरोधकांकडून कशा पद्धतीने मांडण्यात येणार आहे, कशा पद्धतीने एकंदरीतच 5 दिवसाचं अधिवेशन असणार आहे। ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळे आकडेवारी समोर आली, त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमला टार्गेट केलेलं पाहायला मिळालं। एकंदरीतच जे काही निवडणूक झाली आणि त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली, त्यानंतरची जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीवरती संशय जो आहे तो विरोधकांकडून व्यक्त केला जातोय। याच विरोधामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये आज नागपूरमध्ये रॅली देखील विरोधकांकडून आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या ईव्हीएमवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा असणारच आहे। मात्र आज मोठ्या प्रमाणात रॅली जी आहे, म्हणजे सर्वच विरोधी आमदार जे आहेत, विरोधक आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते रस्त्यावरती उतरणार आहेत आणि ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन जे आहे ते नागपूरमध्ये करताना पाहायला मिळणार आहे। तेजस।